नमस्कार मित्रांनो, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी अगदी झटपट, चविष्ट आणि मस्त क्रीमी अशी साबुदाणा खीर बनवणार आहोत। ही खीर इतकी स्वादिष्ट होते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी त्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 2 ते 3 वेळा धुवून भिजत ठेवलेलं, साधारण 2 तास तरी हे साबुदाणे भिजत ठेवायचे आहेत। हे बघा, भिजल्यावरती मस्त अशा हाताने स्मॅश केले तर हे बघा असं तुटला जातो एकदम। व्यवस्थित असे साबुदाणे भिजले पाहिजेत आणि त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध गरम करून घेतलेलं आहे। 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे। बदाम बारीक करून घेतलेले आहेत आणि मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। अर्धा लिटर दूध नाही, गरम केलेलंच आहे, पण ते थंड झालंय म्हणून दुधाला थोडी आपण ही उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, दूध गरम झालं की त्यामध्ये 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे, ती टाकायची आहे आणि व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि जराशीच मी केसर टाकत आहे। केसर टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, तुमच्याजवळ असेल तर। केसर टाकल्याने खिरीला कलर पण सुंदर येतो। यामध्ये आता जे आपण साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत ते टाकूयात। साबुदाणे साधारण ना तुम्ही 1.5 ते 2 तास तरी भिजवून ठेवायचे आहेत, चांगले असे भिजले जातात, फुगतात। व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। ही साबुदाणा खीर बनवायला ना 7 ते 8 मिनिटात तयार होते। आता मंद आचेवर हे शिजवून घेऊयात खीर। 2 ते 3 मिनिटांनी ना खीर चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची आहे। मंद आचेवर खिरीला 5 मिनिट अशी शिजवून घेतलेली आहे बघा। आता यामध्ये जे बदाम घेतलेले आहेत बारीक करून ते टाकायचे आहेत आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। मी ते डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे बारीक, तुम्ही सुकं खोबरं पण किसून टाकू शकता आणि त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खिरीबरोबर ड्रायफ्रूट पण बदाम शिजलं जाईल। आणि अजून 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेऊयात। आणि 2 चमचे मी तूप टाकत आहे। तूप टाकल्याने खिरीची टेस्ट अजून वाढेल। आणि तुम्ही जर उपवासासाठी वेलची पूड खात असाल तर ती पण तुम्ही टाकू शकता, याच्यामध्ये जराशी वेलची पूड। ही खीर आता अजून 3 ते 4 मिनिटं उकळून घेऊ। मस्त अशी क्रीमी खीर तयार होते। तुम्ही पण नक्की बनवून बघा या पद्धतीने। उपवासासाठी किंवा बाकी कोणत्याही वेळेला खाऊ शकता बनवून। हे बघा, अजून 3 ते 4 मिनिटं ठेवल्यावरती मस्त अशी घट्ट झाली आहे, क्रीमी एकदम खीर। आणि आतला साबुदाणा पण आहे तो मस्त असा फुलला आहे, तयार आहे आपल्या उपवासासाठी किंवा कधी पण बनवून खाऊ शकता अशी एकदम मस्त क्रीमी आणि चविष्ट साबुदाणा खीर। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।